सेना मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते। मंत्रिमंडळाचे नियोजित मुद्द्यांचे कामकाज आटोपल्यावर अधिकारी बैठकीतून बाहेर पडल्यावर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। भरत गोगावले यांच्या रिक्त पदाचा कार्यभार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे न देता अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे सोपवण्याचे आदेश सरनाईक यांना अंधारात ठेवून काढण्यात आले। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यापुढे अनेक विषय न ठेवता परस्पर त्यास मंजुऱ्या देण्यात येत आहेत। या संदर्भातही मुख्यमंत्र्यांपुढे मंगळवारी मुद्दा उपस्थित करण्यात आला। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये कुठेतरी नाराजीचा सूर आपल्याला हा व्यक्त करताना पाहायला मिळाला। एकंदर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सर्व मंत्री जे ते नाराजी व्यक्त करतात। एकंदर कुठेतरी आपल्या अधिकारावर गदा येत आहे का, अशा प्रकारे देखील त्यांच्याकडनं नाराजीचा सूर जो आहे तो आपल्याला आळवताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे काल अगदी मंत्रिमंडळ बैठक पार पडली। त्या बैठकीनंतर कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांनी यांच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी आहे ती आपल्याला व्यक्त केलेली पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काळामध्ये नेमक्या नाराजीचं नाट्य जे आहे ते कोणत्या रंग धारण करतं किंवा या संपूर्ण जो जी चित्र आहे ते नेमकं काय स्वरूप धारण करतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र महायुतीचं जे कामकाज आहे ते नाराजी मध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहे। नीलम जी, धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।